कोल्हापूर शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागाळा पार्क इथल्या सृष्टी शिंदे या तरुणीचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर नागरिकांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले होते. त्यामुळे महानगरपालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा भाग म्हणून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आज 47 भटक्या कुत्र्यांना ही लस देण्यात आली. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जाळ्या तयार करण्यात आल्यात. या जाळ्यांद्वारे भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना जागेवरच लस देण्यात येते. लस दिलेल्या कुत्र्यांची ओळख पटावी यासाठी त्यांच्या अंगावर निळ्या रंगात विशिष्ट खुणा करण्यात येत आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर किरण उनवणे, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, सहाय्यक आरोग्य निरीक्षक अनिकेत सूर्यवंशी यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत.